श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, 2015 साली दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नात प्रवीण तरडे यांनी बाजी मारली होती। सिनेमा होता देऊळ बंद। अभिनयासोबतच प्रवीण यांनी मग मुळशी पॅटर्न, धर्मवीर 1 आणि 2 शिवाय सेनापती हंबीरराव या यशस्वी सिनेमाद्वारे आपला दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू ठेवला आहे। आता आलाय त्यांचा देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा। पहिल्या सिनेमाप्रमाणेच ही यावेळी कथानक गुंफला आहे श्री स्वामी समर्थांवर। कसा जमलाय मग देऊळ बंद 2 बोलूया। नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही आहात नवरंग रुपेरीच्या फिल्मी दुनियेत। आणि आज मी अगदी थोडक्यात प्रयत्न करणार आहे रिव्ह्यू करण्याचा देऊळ बंद 2 या मराठी सिनेमाचा। मित्रांनो, देऊळ बंद 2च्या कथानकात कोणत्या विषयाला हात घालण्यात आला आहे हे ज्यांनी ट्रेलर बघितलं त्यांना लक्षात आलं असेलच। ज्यांनी नाही पाहिलं त्यांना सांगतो की यात प्रवीण तरडे यांनी शेतकरी आत्महत्या या अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत ज्वलंत, अत्यंत भावनिक आणि अत्यंत गुंतागुंतीच्या अशा सामाजिक विषयाला हात घातलाय। मी इथे गुंतागुंतीचा हा शब्द जाणून बुजून वापरला आहे का ते तुम्हाला सांगेलच। मित्रांनो, मी इथे कथानक नाही सांगत बसणार, एवढंच सांगतो की यात एक कट्टर स्वामी भक्त असलेल्या शेतकऱ्याच्या तेवढ्याच नास्तिक पत्नीने स्वामींना तिच्या नवऱ्याच्या आत्महत्येबद्दल आरोपी केले आणि जाब विचारला आणि मग त्यांना द्यायला लावली आहे एक परीक्षा। त्या परीक्षेत स्वामी समर्थ महाराज कसे उत्तीर्ण होतात हे कथानकाचं सार आहे। मंगेश देसाई या स्वामी भक्ताच्या पत्नीच्या केंद्रस्थानी असलेल्या भूमिकेत आहे स्नेहल तरडे आणि आधीच्या भागाप्रमाणेच याही वेळी स्वामी समर्थ म्हणून आहेत मोहन जोशी। दिग्दर्शनासोबतच प्रवीण तरडे यांनी यात बी बियाणे आणि खतांचा काळा बाजार करत असलेला खलनायकी सदू भाऊ म्हणजे सदू सेठ रंगवला आहे, जो स्वतः सुद्धा स्वामी भक्त असतो। थोडक्यात देऊळ बंदच्या पहिल्या भागाचं कथानक जर शहरी होतं तर यावेळी ते संपूर्णतः ग्रामीण आहे, रुरल आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी प्रवीण तरडे यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद यासाठी मानेन की त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाला हात घातलाय। शेतकरी आत्महत्या, कथा, संवाद, दिग्दर्शन या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये प्रवीण यांनी सिनेमा अगदी उत्तमरित्या सांभाळला आहे। एकच कमतरता जी मला जाणवली की सिनेमाची लांबी 3 तासांची झाली। जरा थोडी कात्री लागली असती तर प्रभाव आणखी वाढला असता। असो, पण इंटरव्हल पूर्वीचा काही भाग सोडल्यास ही लांबी फारशी कुठे जाणवत नाही आणि सिनेमा कुठे फारसा बोर सुद्धा होत नाही। आणि खरं सांगू का, माझ्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांना या वाढलेल्या लांबीचं काही विशेष वाटणार सुद्धा नाही। खरं तर इतका गंभीर विषय असताना हे जमणं खूपच अवघड गोष्ट आहे, पण प्रवीण यांचं स्क्रिप्ट तगडं आहे आणि त्याला प्रमुख कारण म्हणजे त्यात नाट्य आहे। त्यात पुढे काय होणार याची उत्सुकता आहे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडेचा अभिनय लाजवाब आहे। स्नेहल तरडेने हा सिनेमा एकटीने स्वतःच्या खांद्यावर लिलया पेलला आहे मित्रांनो, असं मी म्हणेन। तिला मोहन जोशींची तेवढीच भक्तिमय आणि काहीशी मिश्किल साथ सुद्धा मिळाली आहे। कथानक कुठेच फारसं डोईजड होणार नाही यासाठी वेळोवेळी नाट्यमय प्रसंगांची पेरणी कथानकात प्रवीण यांनी व्यवस्थित केली आहे। आता येतो सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे। हा सिनेमा लिहिताना प्रवीण यांनी चमत्कार वगैरे अशा बाबींना अजिबात स्थान दिलेले नाही, हे विशेष आहे। ते कसं हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल, इथे नाही स्पॉइलर देणार मी त्याच्यात। शिवाय शेतकरी आत्महत्या का करतो त्यामागची अनेक कारणं कशी गुंतागुंतीची आहेत हे सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या प्रवीण यांनी सांगितलं आहे। म्हणून मी सुरुवातीलाच गुंतागुंतीचा हा शब्द वापरला। म्हणजे आत्महत्येची कारणं अनेक असतात, पण बदनाम कोण होतं? शेती। शेतीसाठी अभ्यास करणं सुद्धा किती गरजेचं आहे। वडीलधाऱ्या मंडळींनी जशी पारंपरिक पद्धतीने शेती केली तशी शेती करून आता उपयोग नाही, तर त्यासोबतच विविध पुस्तके वगैरे वाचून त्याविषयीचा अभ्यास आज किती महत्त्वाचा आहे। शेतीसोबतच एखादा जोडधंदा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। सोबतीला घरात असलेलं पशुधन म्हणजे गाय, बैल वगैरे याचं महात्म्य काय आहे। जातपात, हुंडा प्रथा हे सर्व मोडीत काढून गरीब शेतकरी असूनही खेडोपाडी लग्नात करण्यात येत असलेला व्यर्थ खर्च वगैरे अशा अनेक बाबींवर प्रवीण यांनी अतिशय मार्मिक भाष्य केले। थोडक्यात आत्महत्येसाठी केवळ शेती हेच एक कारण नसून इतरही अनेक कारणं आहेत ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, हे यात सांगण्यात आलं। एका सीनमध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची
स्वामींच्या द्वारे करण्यात आलेली जी कान उघडणी आहे ती मला सगळ्यात जास्त आवडली. आत्महत्या हे महापाप आहे हे सांगताना ते केल्याने किती प्रश्न सुटले हा जाब विचारण्यात आलाय या सीनमध्ये आणि तो सिनेमाचा हायलाईट सीन आहे. असे अनेक भावनिक सीन्स यात आहेत हे विशेष. मित्रांनो, गीत संगीत वगैरे या बाबतीत सिनेमा काहीसा कमी पडलाय, पण त्याने काही फारसा फरक पडताना मला दिसला नाही. सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे इतर तांत्रिक बाबतीत हा सिनेमा उत्तम आहे. अभिनयाच्या बाबतीत सर्वांचीच कामे उत्तम जमली आहेत. मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत बहार आणली आहे. प्रवीण आणि स्नेहल तरडे जोडीचा दमदार अभिनय आणि त्यांची असीम अशी स्वामी भक्ती या जोरावर याही वेळी ते बाजी मारतील याची मला पूर्ण खात्री वाटते. ओव्हरऑल स्वामी भक्तांसाठी तर हा सिनेमा उत्तम आहेच, पण एखादा नास्तिक असेल आणि त्याने जरी हा सिनेमा बघितला तर त्यालाही हा चमत्काराच्या मार्गाने जाणारा तरीही लॉजिकल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सोडू नका म्हणणारा सिनेमा नक्कीच आवडेल. माझ्याकडून देऊळ बंदला 5 पैकी 3.5 स्टार्स, 3.5 स्टार्स. या परीक्षेत स्वामी तर पास होणार होतेच, प्रवीण आणि स्नेहल सुद्धा यात उत्तम गुणाने पास झाले. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा देऊळ बंद 2चा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.